देश वेगाने विकसित होत आहे, जीडीपी वाढत आहे, मोठ्या कंपन्यांचे नफेही विक्रमी उंची गाठत आहेत. पण ह्या चमकत्या विकास कथांच्या सावलीत काही कष्टकरी कामगार शांतपणे मरत आहेत. राष्ट्रीय गुन्हे नोंद ब्युरोच्या ताज्या आकडेवारीनुसार 2023 मध्ये भारतात दररोज 13 कामगारांनी आत्महत्या केल्याचं वास्तव समोर आलं आहे. त्यापैकी 8 कामगारांनी काम गेल्यामुळे आणि 5 कामाच्या ताणतणावामुळे आपले आयुष्य संपवले. म्हणजेच 1 वर्षात जवळपास 5000 कामगारांनी आत्महत्या केल्या. 2019 ते 2023 या काळात 26000हून अधिक लोकांनी आर्थिक ताण, बेरोजगारी आणि कामाच्या दबावामुळे आपला जीव गमावला. 2016 मधील नोटाबंदी, त्यानंतर आलेला कोविड लॉकडाऊन आणि आजही सुरू असलेला औद्योगिक मंदावलेपणा या सगळ्यांनी कामगारांच्या जगण्यातली सुरक्षितता पूर्णपणे हिरावून घेतली आहे. 2020-21 मध्ये उत्पादन थांबलं, पगार कपात झाली, हजारो लोकांच्या हाताला काम उरलं नाही आणि अर्थव्यवस्था पुन्हा उभी राहू लागली तेव्हाही मानसिक जखमा भरल्या नाहीत, आत्महत्या थांबल्या नाहीत. ही आकडेवारी फक्त नोंदवलेल्या घटनांची आहे. याशिवाय हजारो आत्महत्या अशा आहेत ज्या कधीच सरकारी रेकॉर्डपर्यंत पोहोचत नाहीत. अर्थव्यवस्था हळूहळू सावरतेय, पण माणसं खचतायत. शहरातील मोठमोठ्या टॉवरखाली कुणीतरी एका खोलीत उधारीच्या, अपमानाच्या आणि असुरक्षिततेच्या ओझ्याखाली गुदमरतोय. भारताच्या विकास कथेची नवीन पानं लिहायची असतील तर आकडे नव्हे, माणसांचं आयुष्य वाचवणं हेच खऱ्या प्रगतीचं मोजमाप ठरेल. कारण दररोज 13 कामगार जेव्हा आत्महत्या करतात तेव्हा एक देश आपल्या मौनाने गुन्हा करत असतो.